6वा प्रश्न, मोजणी संदर्भातला 6वा प्रश्न. रेकॉर्ड म्हणजे नक्की काय? रेकॉर्ड कशाला म्हणतात आणि आपल्या व्ह्युअर्सला एक सोप्या भाषेत थोडक्यात सांगा. सर, आपण बघतो जर खूप मागे आपण गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज हे असे एक राजे होते ज्यांनी शेतसारा चालू केला. आता शेतसारा घ्यायचं म्हणजे कशावरून घ्यायचा? तो म्हणजे तुमच्या क्षेत्राचा आकार. त्यांनी पहिल्या ह्याच्यात आकार घेतला व उत्पन्नानुसार शेतसारा चालू केला. टॅक्स घेणे ज्याला आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे त्याला स्वराज्य, स्वतःच्या मालकीचा राज्य ज्याला आपण स्वतःच वरती आणू, रेव्हेन्यू जनरेट करून ते स्वराज्य म्हणतो. त्याच पुढे रेफरन्स घेऊन त्या शेप बनवलेले जे होते त्याचाच पुढे रेफरन्स घेऊन जे ब्रिटिश होते म्हणजे अँडरसन वगैरे यांनी एक स्केल्ड नकाशा बनवला ज्याला नाव दिलं सर्वे नंबरचा नकाशा. आणि नंबर सर्वे नंबर नाही, गट नंबर नंतरून आले सर. गट नंबर हा 1968-67 चा भाग आहे. त्याच्याही आधी अँडरसन वगैरे हे जे ब्रिटिश लोक होते त्यांनी सर्वे नंबरचा नकाशा बनवला, त्याला सर्वे नंबर नाव दिलं आणि चालता चालता जसं ते पुढे मोजत गेले तसा त्याला अजून एक नंबर दिला, चालता नंबर. अच्छा. असं तर हे दोन डिफरन्स आहे चालता नंबर आणि सर्वे नंबर मध्ये. आणि सर्वे नंबर बनल्यानंतर त्याचं टिपण बनवलं. बर. त्याचं टिपण जे बनवलं ते त्यांनी साखळी आणि आण्यांमध्ये बनवलं. अच्छा. जे आपल्याकडे सध्या मोडीमध्ये अवेलेबल आहे त्याचं एक डिजिटल व्हर्जन पण असतं. ते डिजिटल व्हर्जन पण भूमी अभिलेख खात्याकडे आहे. अच्छा. तर ते जे टिपण बनवलेलं आहे तो एक रेकॉर्ड म्हणून आपण वापर करतो. याच्या व्यतिरिक्त जेव्हा 1967-68 मध्ये अजून योजनापत्रक वगैरे गट विभाजनी झाली, गट स्कीम राबवण्यात आली, तर त्या पिरियड मध्ये फाळणी असा पण एक रेकॉर्ड जनरेट झाला की एका सर्वे नंबर मध्ये असे वेगळे वेगळे गट निर्माण झाले. तो जो एक रेकॉर्ड आहे त्याला पण ऍज अ रेकॉर्ड आपण कन्सिडर करतो. याच्यावरती अजून बरेचसे रेकॉर्ड आहेत, जसं तुम्ही कन्सिडर करा क्षेत्र बुक झालं, त्यानंतर गट बुक झालं. अच्छा. तर असे मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत ज्याचा आपण रेफरन्स घेऊ शकतो. अच्छा. नक्कीच.